सेवा म्हणजे गुलामी नाही, प्रेमाची साथ असते. मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते. संध्याकाळी झाली होती, घरातील सगळं कामं आवरली, कचरा बाहेर ठेवला आणि एक नजर घरभर फिरवली. तेवढ्यात लक्ष गेलं, मिस्टर शांतपणे झोपले होते. का झोपले तर काही दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती, थकवा जाणवत होता, पाय दुखत होते. म्हणून त्यांनी ना आज थोडीशी लवकरच विश्रांती घेतली होती. इकडे मुलांचा नेहमीचाच गोंधळ सुरू होता. मी कपडे काढून वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवलं आणि त्यामध्ये मुलांची मस्ती आणि मग मुलांना हळूच म्हणाले, "पप्पांचे पाय तरी जरा दाबून द्या." पण मुलं आपलं ऐकतील ते कसलं? हे दृश्य पाहून तुम्हाला कदाचित वाटेल, "नवऱ्याचे पाय दाबतेस, एवढी सेवा कशाला? तुझी किंमत नाही का?" पण माझ्यासाठी हे गुलामीचं लक्षण नाही. कारण संसार म्हणजे फक्त सुखाच्या दिवसात एकमेकाच्या सोबत उभं राहणं नाही, तर आजारपणाच्या दिवसातही एकमेकाचा हात धरून उभं राहणं असतं. आज त्यांचे पाय दुखत आहेत, उद्या कदाचित माझे दुखतील. आज ते थकले आहेत, उद्या कदाचित मी थकलेले असेन. तेव्हा कोणीतरी प्रेमानं विचारावं, "काय झालंय, बरं वाटतंय ना?" बस एवढीच अपेक्षा असते ना. नात्यात कोण मोठं कोण छोटं नसतं. एक दिवस आपण आधार देतो तर दुसऱ्या दिवशी तोच आधार आपल्याला परत मिळतो. म्हणून म्हणून त्यांच्या पायांना हात लावताना मला माझी किंमत कमी झाल्यासारखी वाटत नाही. उलट मनात एकच विचार येतो, ज्यांच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे त्यांच्या थकलेल्या पावलांना 2 क्षणाची विश्रांती देता आली तर त्याहून सुंदर संसाराची व्याख्या कोणती? कारण प्रेम नेहमी शब्दात दिसत नाही, तर ते कधी गरम जेवणात असतं, कधी औषधांच्या वेळेत, कधी कपाळावरच्या हातात आणि कधी थकलेल्या पायांना दिलेल्या छोट्याशा आधारात. ही गुलामी नाही, ही सोबत आहे, ही काळजी आहे आणि हाच तर संसार आहे. हा फ ही मात्र दाखवताना बरं वाटतं, पण मुलांना मी शिकवताना मुलांनी मात्र माझीच फजिती केली आणि माझ्यावरच माझा प्लॅन उलटवला आणि मलाच मात्र पाय दाबून द्यायला भाग पाडलं. "तू छान दाबतेस." नवऱ्याचंही म्हणणं आलं आणि मुलांचंही आणि त्यामुळे ना हे सर्व गोष्टी मलाच कराव्या लागल्या. मुलं मात्र मजा घेत राहिले. धन्यवाद.